अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा जी आहे ती पार पडत आहे। नाशिकेतून या यात्रेला सुरुवात झाली। आज यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि यात्रा येऊन सिन्नरमध्ये पोहोचलेली आहे आणि सिन्नरमध्ये ज्वाला लाउंज येथे अजित पवारांची सभा सुरू आहे। परंतु या सभेमध्ये वापरण्यात आलेल्या गाड्यांची चर्चा मात्र जी आहे ती सर्वत्र आपल्याला पाहायला मिळत आहे। गुलाबी रंगाचा विशेष करून अजित पवारांवरती प्रभाव झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजित पवारांच्या या संपूर्ण यात्रेमधल्या गाड्या देखील गुलाबी झालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। टोयोटाची ही हायब्रिड इनोवा आहे। अशा हायब्रिड इनोवा गुलाबी रंगाच्या करण्यात आलेल्या आहेत आणि अशा पद्धतीच्या जवळपास 3 ते 4 गाड्या ज्या आहेत या ताफ्यांमध्ये असल्याचं आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे। अजित पवार हे जॅकेट सुद्धा आजकाल गुलाबी रंगाचं घालताना पाहायला मिळत आहेत आणि संपूर्ण पक्षाचं जी थीम आहे प्रचाराची आणि प्रसाराची ती देखील गुलाबी रंगावरती आधारलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच सोबत या गाड्यांच्या सोबतच या ताफ्यामध्ये गुलाबी बस आहे। ज्या गुलाबी बसवरती माझी लाडकी बहीण योजना असा या संपूर्ण योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे। खरं तर शासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं नाव असलं तरी अजित पवारांच्या या संपूर्ण गुलाबी रंगाच्या बसवरती आपण फक्त पाहू शकतो की माझी लाडकी बहीण योजना महिन्याला 1500 रुपये अशा पद्धतीचा प्रचार आणि प्रसार त्यांच्याकडनं करण्यात येतोय। वॉल्वो कंपनीची ही संपूर्ण बस आहे। या बसमधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार आणि त्याचसोबतच त्यांचे इतर प्रमुख नेते मंडळी आणि आमदार हे सर्वच या संपूर्ण गुलाबी रंगाच्या या बसमधनं प्रचार आणि प्रसार आणि जनसन्मान यात्रेत सहभागी होताना पाहायला मिळत आहेत। त्याचसोबतच या संपूर्ण यात्रेमध्ये येणारे पक्षाचे बहुतेक कार्यकर्ते जे आहेत ते महिला पुरुष कार्यकर्ते देखील गुलाबी रंगाचा पेहराव घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजित पवारांनी आज सकाळपासूनच गुलाबी फेटा गुलाबी रंगाचं जॅकेट घातलेलं आहे। त्यामुळे लोकसभेमध्ये अभूतपूर्व असा पराभव जो आहे तो महायुतीचा झालेला होता। त्यामुळे अजित पवारांनी ही नवीन स्ट्रॅटर्जी जी आहे ती समोर आणली आहे का ह्या गुलाबी रंगाचं मागचं एक कारण असं आहे की ही संपूर्ण गुलाबी रंगाची कॅम्पेन जी आहे ती राबवणारी जी कंपनी आहे त्या कंपनीचं नाव डिझाइन बॉक्स अशी ही कंपनीचं नाव आहे। नरेश अरोरा हे त्या कंपनीचे प्रमुख आहेत। त्यांच्याकडनं अजित पवारांचं सोशल मीडियाचं आणि पक्षाचं काम जे आहे ते पाहिलं जातं आणि त्यांच्याकडनं ही संपूर्ण गुलाबी थीम जी आहे ती करण्यात आलेली आहे। नरेश अरोरा यांनी यापूर्वी देखील कर्नाटक आणि राजस्थान या दोन्ही संपूर्ण राज्यातील अनेक पक्षांची जी आहे ती कामं केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यावेळेस सुद्धा त्यांनी गुलाबी रंगाचा प्रचार आणि प्रसार जो आहे तो केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचसोबतच या संपूर्ण ताफ्यामध्ये प्रचारासाठी अशा पद्धतीने LED आणि बॅनर्स पोस्टर जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। त्याच्यावरती पण गुलाबी रंगाचा आपल्याला प्रामुख्याने प्रभाव जो आहे तो सध्या तरी पाहायला मिळत आहे। आणि नरेश अरोरा यांची जी पिंक टीम आहे अर्थात गुलाबी टीम आहे त्या गुलाबी रंगाच्या टीमने ज्या पद्धतीने अजित पवारांनी जॅकेट घातलेलं होतं गुलाबी रंगाचं जॅकेट त्याच पद्धतीने या सोशल मीडिया टीममध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा गुलाबी रंगाचं जॅकेट जे आहे ते कालपासून घातलेलं आहे आणि त्याच्या गुलाबी रंगाचं जॅकेट घालून अजित पवारांसोबत ते ग्राउंड झिरोवरती या जनसन्मान यात्रेमध्ये काम करताना सध्या पाहायला मिळत आहेत। महाविकास आघाडीला चांगलं यश जे आहे ते लोकसभेत मिळालेलं होतं आणि महायुतीची कुठेतरी पिछेहाट झालेली। प्रामुख्याने अजित पवारांना लोकसभेमध्ये फक्त एकाच जागेवरती समाधान मानावं लागलेलं होतं। आता या विधानसभेमध्ये या गुलाबी रंगाचा काही फारसा प्रभाव अजित पवारांच्या यशावरती पडणार आहे का हे देखील पाहणं तितकंच या जनसन्मान यात्रेतून पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, सिन्नर, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।